नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण मित्रांनो अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या बहीण योजनेचे 10वा हप्ता या दिवशी जमा होतील असं सर्व ठिकाणी सांगण्यात येत आहे। परंतु मित्रांनो, सोशल मीडिया किंवा न्यूज चॅनल या माध्यमातून दिलेली माहिती ही खरी असते असं नाही। कारण मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात ज्यावेळेस पैसे बँक खात्यामध्ये जमा होतील किंवा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून एक अधिकृत परिपत्रक जाहीर केलं जातं किंवा एखादा डिपार्टमेंटल माणूस किंवा ज्या विभागाचा प्रमुख असतो तो विभागाचा प्रमुख सोशल मीडियाचे किंवा पत्रकार परिषद घेतो आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी त्या योजनेच्या पैशासंदर्भात किंवा खात्यात पैसे जमा होण्यासंदर्भात घोषणा करत असतो। परंतु लाडक्या बहिणी योजनेचे पैसे हे अक्षय तृतीयाला येतील, म्हणजे 30 एप्रिल रोजी येतील असं कुठेही सोशल मीडियाच्या व्यतिरिक्त इतरत्र कुठेही माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही आहे। कारण मित्रांनो, आत्ता आपण जर बघितलं तर 2 महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। त्यामुळे लगेचच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा करणं सरकारला तरी शक्य नाही आहे। त्यामुळे हे पैसे या एप्रिल महिन्याच्या अखेरीस येण्याची शक्यता आहे। अधिकृतपणे कुठेही मान्यता दिलेली नाही किंवा माहिती दिलेली नाही आहे। त्यामुळे या बातमीवरती विश्वास कितपत ठेवला पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे। परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक सांगण्याचा उद्देश आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 24 एप्रिलच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। कारण मित्रांनो, प्रत्येक महिन्याचे पैसे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावं असं सरकारचा सुद्धा उद्देश आहे। कारण मित्रांनो, अनेक वेगवेगळ्या माध्यमातून सरकारकडे तक्रार येत आहेत की तुम्ही जे पैसे जमा करतायत हे पैसे वेळेवर जमा करत नाही। कारण मित्रांनो, अनेक महिलांच्या माध्यमातून बचत गट उत्पन्न केलेले आहेत किंवा अनेक लोकांच्या माध्यमातून बँकेमध्ये ठेवी स्वरूपात हे पैसे जमा केले जात आहेत किंवा वेगवेगळ्या महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे। अशातच हे पैसे त्यांना वेळेमध्ये मिळावे अशी अपेक्षा महिलांकडून होत आहे आणि त्या अनुषंगाने शासन सुद्धा प्रयत्न करत आहेत। कारण शासनाच्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळा सांगण्यात आलेले आहेत की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे यासाठी एक फिक्स तारीख देण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे। त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे याच महिन्यात जमा होतील हे 100% आहे। परंतु मित्रांनो, हे अक्षय तृतीयेला म्हणजे 30 एप्रिल रोजी जमा होतील। या संदर्भात राज्य सरकारकडून कुठेही परिपत्रक जाहीर नाही किंवा कुठेही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिलेली नाही आहे। फक्त सोशल मीडिया किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही बातमी प्रसारित होत आहे। त्यामुळे आपण त्यावरती किती विश्वास ठेवला पाहिजे याचा विचार केला पाहिजे। ज्या दिवशी ज्या क्षणी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासंदर्भात अधिकृत तारीख जेव्हा डिक्लेअर होईल त्या क्षणी आपल्या चॅनलवरती ती माहिती देण्याचा प्रयत्न असणार आहे। ती माहिती तुम्हाला लगेच कळावे यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। कारण मित्रांनो, महत्त्वाच्या माहिती महत्त्वाचे अपडेट आपण या चॅनलवरती देत असतो। त्यामुळे हे चॅनल तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे। लाडक्या बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार याविषयी सुद्धा माहिती जाणून घेतली। त्याचबरोबर जी तारीख देण्यात आलेली आहे या तारखेसंदर्भात किती तथ्य आहे याविषयी सुद्धा आपण या ठिकाणी माहिती जाणून दिलेली आहे। कारण मित्रांनो, लाडक्या बहिणींचे जे अर्ज होते त्यांची स्क्रुनिटी चालू आहे। मागच्या महिन्यामध्ये अनेक महिलांचे लाभार्थी स्टेटस हे डिॲक्टिव्ह करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर अनेक महिला या योजनेपासून बाद करण्यात आलेल्या आहे। कारण 4 चाकी गाडी असतील, एका रेशन कार्डमध्ये 2 पेक्षा जास्त महिलांना लाभ असेल किंवा आयकर भरणं किंवा मोठा व्यवसाय किंवा गव्हर्नमेंट नोकरी अशा अनेक निकषाच्या आधारावरती उत्पन्न वाढीचा विचार किंवा उत्पन्नाचा विचार करता अनेक महिला या योजनेपासून बाद करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अनेक महाराष्ट्रातील महिलांच्या मनामध्ये धाकधूक निर्माण झालेली आहे की खरंच आमचं सुद्धा या योजनेपासून नाव रद्द केलं जाणार आहे का किंवा आम्हाला हप्ता येणार आहे का? जर हप्ता यावा तर तो कधी येणार असा अनेक महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे। तारीख कधी येणार, कशा पद्धतीने डिक्लेअर होणार याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।